सर्व रसिक जनांना दुसऱ्या बारीचा माझा शाहिरी मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. आपण प्रश्नांना माझे उत्तर फोडलेले आहे त्याबद्दल धन्यवाद. पण तुम्हाला धन्यवाद यासाठी देतोय की एवढ्या प्रश्नाला मोठा हात घातला पण तुम्ही ग्रंथ घेऊन येत. तुम्ही बडाई मारू नका असा माझ्या सामने. ग्रंथ घेऊन या आणि दाखवा मला. आलते का मी येऊ ते ग्रंथ कुठे लपून ठेवला होता आणायला. अरे बुवा ग्रंथ घेऊन या ना. टाइम 3:30 वाजले. मी ज्ञानी माणूस आहे. मी काय असा विषय करणार माणूस आहे. तुमच्या प्रश्न काहीतरी उत्तर घालायचा. बुवा मला नाही घालायचं. मला नाही सॉरी. तो खरा आहे तुम्हाला पटत नाही. नाही काय का उत्तर दिला नाही की तुमच्या आता ग्रंथ पाहिजे इथं बुवा. कारण मी माझ्या एखाद्या माझ्या प्रश्न उत्तर फोडले त्यांनी ग्रंथ आणली उत्तर मान्य केला. मी बरोबर आहे. उत्तर मान्य केला माडमध्ये केला. तुमची माझी भांडण आहेत. मी सांगतोय का ठीक आहे चालेल. आपण खरं उत्तर दिलं तुम्हाला पटलाय. हसता चला तुमच्याकडे हा आलो ना आणि तिकडे रोल करून तिकडे बघून हसतोय. घाबरलेच मला वाटते.
बुवाने मध्ये एक गवळण घेतली की काय गवळण माझ्या गवळणीची काठ दिली आणि त्या गवळणी बुवा काय म्हणतात बघा, सांगते ही जरा नंद किशोरा. आता मला सांगा, सांगते ही की सांगतो हा? सांगते ही की सांगतो? आता बुवा कोण आहेत? बुवा कोण आहेत? पुरुष आहेत की बुवा बाई आहे? मी म्हणते की सांगते आणि बुवाने काय म्हणलं पाहिजे की सांगतो. बुवा आता तुम्हाला हे सांगायची वेळ आली माझ्यावर, हा, आणि इथे येऊन बडाया मारताय. त्यानंतर बुवाने गवळण घेतली. धक धक होतंय काळीज हे, मग सोडा की हात मजदाची बात नजर इकडताईची. बुवाने गवळण काय घेतली? दिसाया राधा गोरी गोरी, हिची घागर हाय ना नवी कोरी. मग भेटली मला ही मथुरा नाक्यात आणि काय म्हणतात, फोडतो हंडी एका ठोक्यात. हा, आता बुवांना काय उत्तर करायचंय बघा. बुवा बोले ना, जर तुला जमली तर गवळणीची काठ देऊन दाखव. म्हण बघा काय म्हणायचंय, नंदाचा हरी कटाळ भारी. आता श्रीकृष्ण खटाळ होता म्हणून काय म्हणायचंय, नंदाचा हरी कटाळ भारी. याच ध्यान हाय माझ्या मटक्यात. मग विषय झाला लय खटक्यात, विषय झाला लय खटक्यात आणि याच तोंड फोडलंय फटक्यात. याच तोंड फोडलंय एका फटक्यात. बुवा तोंड, याच तोंड फोडलंय एका फटक्यात. नंदाचा हरी कटाळ भारी, नंदाचा हरी कटाळ भारी. माझ्या मटक्यात, माझ्या मटक्यात. मग विषय झाला फटक्यात, विषय झाला फटक्यात. तोंड फोडलंय फटक्यात, विषय झाला फटक्यात. तोंड फोडलंय फटक्यात. उत्तर दाखवलेला आहे. बुवांनी तो प्रश्न त्या गुगलला सर्च केलेला आणि इकडे दाखवलेला आहे. हा, म्हणून काय म्हणायचंय, उगाच तोंडाची हवा घालवणारा नको, मैदानी लढणारा पाहिजे आणि कुत्र्यासारखा भुंकणारा नको, तर सुरात गाणं. पण बघा बुवांना विषय घ्यायचा आहे. वर ढगाला लागली बघा बुवा, आपण जेव्हा नाक्यात मच्छी घ्यायला जातो तेव्हा ती कोणी काय म्हणते हा विषय आहे. आता पावसाळा सुरू आहे म्हणून बघा काय म्हणायचं, किती गिरारी आहेत टपून, बघतोस बोटाने चिपकून. बुवा तुमचं सुद्धा नाही लक्ष असतं आणि तुमचं सुद्धा. तुम्ही बोर झालात ना, बुवानी कंट्रोल काय तुम्हाला? आवाज कुठे गेला तुमचा? ऐकत तुमचा आधी. किती गिरारी आहेत टपून, का बघतोस बोटाने चिपकून, वाटा काढावा लागतो जपून.
बोली बाजारात कोळी काटा काढावा लागतो जपून काटा बोली बाजारात कोळी मेला बघतोस कार रापून मेला बघतोस कार रापून म्हणजे त्याला कोळी सापलेली आहे म्हणून त्याला काय म्हणते मेला बघतोस कार रापून देव का निवटा कापून आता कोण निवटा आधीच विषय पटवून देतो कोण निवटा मच्छी नाहीतर बुवांना दुसरं काहीतरी निवटा वाटेल की सगळं घेऊन बुवा दुसरं फारी देता येते मेला बघतोस कार मेला बघतोस कार देव का निवटा कोण मेला बघतोस बघा बुवा निवटा मच्छीचं नाव आहे नाहीतर बुवाला काहीतरी वेगळं वाटतं
पद घेते. होऊ दे तुझं माझं लगीन ग, पुढचं माझं मी बघीन ग. बघा शांडिल्याचा विषय आहे. रोज घालून वाद बघा होता तो बाद, पण कपटी मनात कसा झाला बरबाद. होता तो बंगला नाही तो चांगला, होता तो बंगला नाही तो चांगला, मागे फिरून बघायचा. शांडिल्या तिचा नवरा जो पांगळा होता तो विषय आहे. होता तो बंगला नाही तो चांगला, मागे फिरून बघायचा, मागे फिरून बघायचा. करी विचार तो वेशाच्या नावाचा, करी विचार तो वेशाच्या नावाचा. नाही राहिला ओझवायच्या कामाचा. ऐकायला येतंय? मग तुम्ही आता खरोखर झोप आली असेल, समजू शकते 4:45 झाले, पण जरा तुमचा पण आवाज येऊ द्या. येऊ नाही राहिला ओझ व्हायच्या कामाचा. तर बुवाला ट्रिपपर्यंत काहीतरी वेगळंच ऐकायला जाईल. तर बुवा विषय असा आहे की शांडिल्याचा नवरा हा पांगळा असतो, हा, आणि तो पांगळा असून सुद्धा एवढा मनातून कपटी असतो की त्याला एवढी सुंदर बायको असताना सुद्धा तो मागे त्या वेशेकडे बघतो, मागे फिरून त्या वेशेकडे बघतो आणि त्या वेशेसोबत एक रात्र घालवण्याचं स्वप्न बघतो. व एवढाच विषय आहे, तो काहीच ओझवायच्या कामाचा नाही. ओझ वाहतो आपण, ते ओझ वाहण्याच्या कामाचा नाहीये. आणि हा पांगळा आहे, हा मनातून कपटी आहे. व एवढाच विषय बोलायचा आहे. रोज घालून वाद बघा होता तो बाद, पण कपटी मनात कसा झाला बरबाद. होता तो पांगळा नाही तो चांगला, फिरून बघायचा, मागे फिरून बघायचा. करी विचार तो वेशाच्या नामाचा, करी विचार तो वेशाच्या नामाचा. नाही राहिला ओझवायच्या कामाचा, करी विचार तो वेशाच्या नामाचा. नाही राहिला ओझवायच्या कामाचा.
किशोर भुवनचे दिल सामानावर पाय. वो विषय एवढाच आहे की लोक ट्रेन मध्ये चढताना जी गर्दी असते त्या गर्दीत हे बुवा चढत होते आणि त्यांनी ते सामान खाली ठेवलेलं बुवा हातात आपल्या पिशव्या वगैरे असतात माहितीये ना, तर ते सामान बुवा तुम्ही जे खाली ठेवलेलं त्या सामानावरती या लोकांनी पाय दिले. बुवा एवढाच विषय नाही तर बुवांना काहीतरी वेगळं सामान वाटतं. घेऊ ना लोक गर्दीत चढतात कशी झाली हो त्यांची, लोक गर्दीत चढतात कशी झाली हो त्यांची घड. खाली बघितलं नव्हतं काय, खाली बघितलं नव्हतं काय, कुवाच्या दिलं सामानावर
आहे आणि बुवांना दुसऱ्या वारीसाठी शुभेच्छा देते. तसेच जर माझ्याकडून कुठला वाईट शब्द निघाला असेल तर शक्ती तुराचा कार्यक्रम आहे आणि आताच्या तुम्हाला सगळ्यांनाच मजा म्हणून लागते म्हणून आम्हाला बोलावं लागतं. त्यामुळे मी बुवा सुद्धा माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत तर बुवा चुकून जर शब्द तुम्हाला काही वेडा वाकडा गेला असेल तर क्षमा असावी आणि बुवांना दुसऱ्या वारीसाठी शुभेच्छा देऊन मी इथेच थांबत आहे.